बारामतीमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। एआय सेंटरचं उद्घाटन अदानी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला अजित पवारांची देखील उपस्थिती। शरद पवार स्वतः या ठिकाणी आहेत। पवार कुटुंबीय एकत्र या ठिकाणी पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती आहे। रोहित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन आज बारामतीमध्ये करण्यात आलेलं आहे। देशातील अत्याधुनिक एआय सेंटरचं उद्घाटन जे आहे ते अदानींच्या हस्ते झालेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, बारामतीमधली ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन होतंय, मात्र सध्या निवडणुकांचं वातावरण पाहता दोन्ही पवार एकत्र येणार का, एकत्रित निवडणूक लढवणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। आज चर्चा होऊ शकतात, बैठका होऊ शकतात, मात्र त्याआधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र आलंय। निश्चितच पवार कुटुंबीय हे एकाच मंचावरती आलेले आहेत आणि शरद पवार एआय सेंटरच्या उद्घाटनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि आपण पाहू शकतो मंचावर शरद पवार, त्यासोबतच अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, त्यानंतर सुनेत्रा पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार हे सर्वच या मंचावरती उपस्थित आहे आणि शरद पवार एआय सेंटर वित्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्या सेंटरला गौतम अदानी यांनी देखील आर्थिक हातभार लावलेला आहे आणि काही वेळापूर्वीच त्या सेंटरचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि आता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळाच्या चर्चा सुरू आहेत की राष्ट्रवादीचं हे विलिनीकरण होणार का आणि त्या संदर्भात आज ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही चर्चा होणार का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। कारण कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी यांचं एकत्रित स्नेहभोजन देखील पार पडणार आहे आणि यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर देखील आज शरद पवार आणि अजित पवारांमध्ये या संदर्भात काही चर्चा होणार का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे। कारण ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वीच दिल्लीत देखील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला होता, त्यावेळी देखील गौतम अदानी यांना बोलवण्यात आलं होतं। अजित पवार देखील नागपूर अधिवेशनातून थेट दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले होते, त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देखील त्या स्नेहभोजनाला उपस्थित। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।